जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आलेले आहेत. जसं राजेंद्र सर आपले एअरफोर्समधून आलेले आहेत, तसंच भारतीय एकूण सैन्याचा आपण कणा म्हणू किंवा संशोधनाने त्यांना अधिक जास्त सबल करण्याचं काम कुठली संस्था करत असेल तर ती आहे DRDO. या संस्थेमध्ये कार्यरत राहून आता सेवानिवृत्ती घेतलेले संजय गरुडसुद्धा आपल्यामध्ये इकडे उपस्थित आहेत. पहिल्यांदा त्यांचं मी मनापासून स्वागत करते. हा त्यांचा आपल्या प्लॅटफॉर्मवरचा पहिलाच परफॉर्मन्स आहे. अदरवाईज बाकी काही ठिकाणी सोशल इव्हेंटमध्ये वगैरे त्यांनी हा प्रयत्न जरूर केलेला आहे, पण आपल्या प्लॅटफॉर्मवरचा हा पहिलाच प्रयत्न. खूप सारा टाळ्यांनी स्वागत करूया संजय गरुड यांचं. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ. क्षमा कहे परवाने से परे चला जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं. उसको जल जाना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. रहे कोई 100 पर्दों में डरे शर्म से, नजर अजी लाख चुराए कोई सनम से. रहे कोई 100 पर्दों में डरे शर्म से, नजर अजी लाख चुराए कोई सनम से. जिस पे दिल आना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. किसी शायर ने ये कहा बहुत खूब, मना करे दुनिया लेकिन मेरे महबूब. सुनो किसी शायर ने ये कहा बहुत खूब, मना करे दुनिया लेकिन मेरे महबूब.
होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। थैंक यू। मला नेहमी असं वाटतं की आपण एखादी गोष्ट सादर करतो किंवा प्रेझेंट करतो तेव्हा बराचसा आपल्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्वाचा पगडा त्याच्यावर येतोच. मुळात मिलनसार किंवा मनमिळावू व्यक्ती असेल तर ती अशा पद्धतीची रोमॅन्टिक आणि भावगर्भ गाणी अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवतात. ह्याची मला संजयजींचं गाणं ऐकून अतिशय खात्री पटलेली आहे. मला सांगावंसं एक असं वाटतं की कुठल्याही वेळेला कधीही सरावाला बोलवा, न कंटाळता 2-2दा 3-3दा हेलपाटे घालून नवीन प्रकारच्या लोकांमध्ये समरस होऊन ज्यांच्याशी काहीही ओळख नाही अशा लोकांमध्ये मिक्स होणं आणि तो आपलेपणाने राहणं आणि तो कायम ठेवणं आणि दुसऱ्याला उत्तेजन देणं हा त्यांचा गुण फार घेण्यासारखा आहे, जो मी या आठवड्याभराच्या आमच्या सहवासामध्ये खूप जास्त जवळून अनुभवला. आता आठवडाभराचा सहवास का? कारण माझ्याकडे त्यांचं येणं जाणं अतिशय दुर्मिळ आहे. फार प्रसंगानुरूप आम्ही भेटतो. माझ्या माहेरच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटतो. तर माझ्या या कार्यक्रमाला माझ्या माहेरच्यांची परफॉर्म करण्यासाठीची ही पहिलीच उपस्थिती आहे आणि मला त्याचा खूप आनंद होतो आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी इट मीन्स अ लॉट टू मी. ते इथे आले ह्याचाच मला खूप जास्ती आनंद